भव्य वाढदिवस सोहळ्याने उत्तर सोलापूर तालुक्यात नवीन राजकीय संकेत, अभिजित भडकुंबेच्या वाढदिवसाची सर्वत्र चर्चा. सोलापूर सत्यवर्धन प्रतिनिधी. उत्तर सोलापूर तालुक्यात गेल्या 25 ते 30 वर्षांपासून राजकारण व समाजकारणात सक्रिय असलेले नेते संभाजी भडकुंबे हे काल दिवसभर व्यस्त होते. त्याला कारणही तसंच ठरलं. त्यांचे चिरंजीव अभिजित भडकुंबे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या वाढदिवस सोहळ्याची तालुकाभर जोरदार चर्चा रंगली. या कार्यक्रमाला राजकीय क्षेत्रातील सर्वच पक्षातील अनेक मान्यवरांनी हजेरी लावली. तालुक्याचे ज्येष्ठ नेते बळीराम साठे, आमदार राजू खरे, मनीष देशमुख, अमोलबापू शिंदे, बाबासाहेब पाटील, प्रल्हाद काशीद, संग्रामप्पा पाटील, राम जाधव, अण्णू मार्तंडे, मनोज साठे, प्रशांत काशीद तसेच नूतन पंचायत समिती सदस्य धनाजी भोसले, संजय वडजे, सेवालाल नगरचे माजी सरपंच मेजर राठोड आदींसह दक्षिण सोलापूर व अक्कलकोट तालुक्यातील अनेक नेते व कार्यकर्ते उपस्थित होते. मान्यवरांची संख्या इतकी मोठी होती की त्यांच्या सत्कारासाठी जवळपास 1 तासाचा कालावधी लागला. यावेळी पंचक्रोशीतील नागरिकांनीही मोठ्या संख्येने उपस्थित राहून अभिजित भडकुंबे यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. मित्रपरिवाराकडून मिळणारी प्रेरणा आयुष्याला नवी ऊर्जा देणारी ठरते, असे मत व्यक्त करत संभाजी भडकुंबे यांच्या मित्रपरिवारामुळे आगामी काळात नव्या ऊर्जेने कार्य करण्याची भावना व्यक्त करण्यात आली. कार्यक्रमात विविध मान्यवरांनी आपले मनोगत मांडले. रजनी भडकुंबे यांनी हा समान विचारांच्या लोकांचा मेळावा आहे असे सांगितले. मनीष देशमुख यांनी सामाजिक कार्यात पाठिंबा देण्याची ग्वाही दिली. अमोलबापू शिंदे यांनी सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य करत जिल्ह्यात सध्या कठीण काळ असून येत्या काळात सर्वांनी एकत्र येऊन संघर्ष उभा करू असे मत व्यक्त केले. तसेच सोलापूरमध्ये कोणतीही मदत लागल्यास सदैव तत्पर राहण्याचे आश्वासन त्यांनी दिले. नूतन पंचायत समिती सदस्य धनाजी भोसले यांनी महानगरपालिकेत घेतलेल्या ठोस भूमिकाप्रमाणेच पंचायत समितीतही ठाम भूमिका घेणार असे सांगितले. या सोहळ्यात नेत्यांमधील मोकळीक व समन्वय विशेषत्वाने जाणवला. उत्तर तालुक्यात बळीराम काका साठे यांचा वाढता जनसंपर्क आणि सुभाष देशमुख, आमदार राजू खरे, बाबासाहेब पाटील, संभाजी भडकुंबे यांच्यातील वाढता समन्वय यामुळे नव्या राजकीय समीकरणाची चर्चा सुरू झाली आहे. नेतृत्वाचा खरा कस संकट काळात लागतो या उक्तीप्रमाणे काका साठे यांनी ठाम भूमिका घेत जनतेपर्यंत प्रभावी संदेश पोहोचवला आहे. बदलत्या राजकीय परिस्थितीत नव्याने उभा राहणारा गट केवळ गट नसून भविष्यातील मोठ्या राजकीय घडामोडींचे चाहूल असल्याचे चित्र दिसून येत आहे. दरम्यान वाढदिवस सोहळ्याचा भव्य आणि नेटक्या आयोजनाबद्दल उपस्थित सर्व मान्यवर व नागरिकांनी समाधान व्यक्त केले.